नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या डिझाईनमध्ये पटकन कशा चंद्रकला भरायच्या आणि इतकी टेस्टी रेसिपी लागते नाही की अतिभारी. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्याला अगोदर छानून घेतलेला. नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि 2 चिमटीभर असं बेकिंग सोडा टाकायचा आहे. अगोदर हे कोरडं मिश्रण मिक्स करून घेऊ. नंतर त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तूप टाकूया. खूप जास्त तूप टाकायचं नाही, 2 ते 3 चम्मचच टाकायचं आणि पूर्ण तूप हे मैद्याला चोळून घेऊ छानपैकी. मैद्याला तूप लावून झाल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं, कारण की आपल्याला खूप सॉफ्ट असा डो तयार करायचा नाही आहे. थोडासा सेमी सॉफ्ट किंवा सेमी हार्ड असं म्हणू शकता. अशा प्रकारे टाईट डो तयार करून घ्यायचा आहे आणि याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. नंतर कढाईमध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आणि तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल ना, काजू, बदाम, पिस्ता जे काही, ते थोडेसे परतून घ्यायचे आणि नंतर परतून झाल्यानंतर काढून घ्यायचे. त्याच कढाईमध्ये मी 1 चम्मच आणखी तूप टाकलं व 200 ते 250 ग्रामच्या जवळपास खोवा घ्यायचा आणि त्याला थोडंसं लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. खूप जास्त ओव्हरकुक नाही करायचं आहे. जास्त मेल्ट होईल तर चंद्रकलामध्ये ज्या टायमाला आपण मसाला भरू म्हणजे फिलिंग भरू त्या टायमाला बरोबर भरता नाही येणार. म्हणून जास्त कुक नाही करायचं आहे. अगदी 2 मिनटं फक्त कुक करायचं आहे. हलकासा मेल्ट होईल इतकाच, खूप जास्त नाही. आणि त्यामध्ये जे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आणि कोकोनट पावडर ते ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं व गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं. नंतर तोपर्यंत चाशणी बनवण्यासाठी मी 1 कप साखर व अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि याची चाशणी तयार करून घ्यायची आहे. यामध्ये मी फूड कलर ॲड केलेला आहे. तुम्ही यामध्ये केसरचे धागेसुद्धा ॲड करू शकता, पण केसरच्या धाग्यापेक्षा फूड कलर ॲड केल्याने चंद्रकलाला छानपैकी रंग येतो. नंतर हे मिश्रण थंड होत झालेलं आहे आणि चाशणी पण आपली लो फ्लेमवर शिजत आहे. तोपर्यंत मी यामध्ये पिठी साखर व इलायची पावडर टाकली आहे. यामध्ये काळजी घ्यायची की मिश्रण थंड झाल्यावरच यामध्ये पिठी साखर टाकायची, त्याआधी गरम असताना नाही टाकायची. व मिक्स करून त्यामध्ये तुम्ही अगर तुम्हाला आवडत असेल तर मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता. चाशणी पण ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि मिश्रण पण तयार आहे. चाशणी आपल्याला एकतारी वगैरे बनवण्याची आवश्यकता नाही, फक्त हलकशी चिपचिपी राहील आणि हलकासा स्टार येईल इतकंच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये इलायची पावडर टाकू शकता तुम्ही. चाशणी पण रेडी आहे. तर डोला मी एकदा आणखी मळून घेते आणि याचे मोठे मोठे गोळे घेऊन एक पोळी लाटून घेते. तुम्ही छोटे छोटे पुऱ्या पण लाटू शकता चंद्रकलासाठी, किंवा अशा प्रकारे पटकन बनवायचा असेल तर सोप्या पद्धतीने मोठा गोळा घ्यायचा आणि कोरपाटावर किंवा चॉपिंग बोर्डवर वगैरे असं लाटून घ्यायचं. खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही, हलकीशी जाड राहील इतकी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. नंतर झाकण किंवा वाटी असेल ना, त्या सहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे छोट्या छोट्या तुम्हाला जितक्या मोठ्या किंवा लहान आवडत असेल चंद्रकला, त्या शेपमध्ये तुम्ही तेवढ्या आकाराचा कट करू शकता. एका टायमाला माझ्या 2 चंद्रकला बनतील इतक्या पुऱ्या मी कट करून घेतलेल्या आहे. आता एक पुरी घ्यायची, त्यामध्ये जो बनवलेला मसाला आहे खोव्याचा तो त्यामध्ये फिलअप करायचा आणि साईडला असं कॉर्नरला पाणी लावून घ्यायचं हलकंसं, खूप जास्त नाही, हलकंसं लावायचं आणि दुसरी पाती त्यावर अशी चिपकवून घ्यायची आहे. याला चंद्रकला पण म्हणतात आणि सूर्यकला पण म्हणते आणि खोव्याच्या पुऱ्यासुद्धा म्हणू शकता. छानपैकी असं चिपकवून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण फ्राय करायला टाकू त्यावेळेला निघणार नाही मसाला, याची काळजी करून फिलअप करायचं. नंतर अशा पद्धतीने फोल्ड करत 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 डिझाईन बनवायची, किंवा तुम्हाला
सपोज अशी डिझाईन बनवता नाही येत असेल तर जो काटेवाला चम्मच असते ना, फोक असते ना, त्याच्याने तुम्ही प्रेस करून तशा प्रकारे डिझाईनसुद्धा बनवू शकता. ते डिझाईनसुद्धा छान असते. अशा प्रकारे मी बाकीचे पण चंद्रकला बनवून घेते. याचे तुम्ही अर्धा चंद्रकला जसं करंजी असते ना, त्या पद्धतीने पण हाफ सर्कलमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता. ज्या शेपमध्ये तुम्हाला डिझाईन द्यायची असेल ना, त्या शेपमध्ये बनवू शकता. काळजी घ्यायची फक्त की जो आपण मसाला अंदर भरलेला आहे चंद्रकलाच्या, तो बाहेर नाही निघला पाहिजे, एवढंच. आणखी तुम्हाला बनवून दाखवते. सुरुवातीला बरोबर शेप बनलेत नसेल ना, तर जसजसे आपण बनवून ना बाकीचे चंद्रकला तसं ते बरोबर बनवता येईल. मी अगोदर तेल गरम करायला ठेवलं होतं. अगदी मंद आचेवर तेल गरम करायचं आहे आणि खूप जास्त असं कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे किंवा खूप जास्त असं थंड नाही पाहिजे. जसं आपण समोसे किंवा कचोरी फ्राय करण्यासाठी तेल गरम करतो ना, तितकंच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला चंद्रकला फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये मी हलकासा लाईट कलर येईल इतकंच फ्राय करून घेतलेला आहे आणि नंतर गरमच चंद्रकला मी गुणगुणे असा हलकासा गरमसर पाक आहे त्यामध्ये मी टाकलेला आहे. पाक हा आपल्याला हलकासा गरम राहील इतपत आपल्याला पाक ठेवायचा आहे. थंडा झाला असेल ना, तर त्याला अगोदर आणखी गरम करून घ्यायचं आणि थोडासा हलकासा थंड होऊ द्यायचा. म्हणजे बोट टाकून इतका चटका लागेल इतकंच गरम हवा आपल्याला चाशणी. आणि जसे आपण फ्राय केलं चंद्रकला की डायरेक्ट ताटात न ठेवता त्याच्यात टाकायचं आहे आणि 2 तास असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. 2 तासानंतर पूर्ण चंद्रकला पाक पिऊन घेईल आणि मस्तपैकी चंद्रकला तयार होतील. नंतर प्लेटमध्ये सर्व करायचं आणि एन्जॉय करायचे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला फॉलो करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. थँक्यू आणि बनवूनसुद्धा बघा.